सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तीचं नातं नाही, दोन कुटुंबांना जोडणारी परंपरा आहे. आणि या परंपरेतील एक सुंदर संस्कार म्हणजे केळवण. केळवण का करतात? केळवण म्हणजे फक्त जेवण, भेटवस्तू आहे? यामागे आहे प्रेम, आशीर्वाद, संस्कृतीची खोल दृष्टी. केळवण हा एक पारंपरिक हिंदू संस्कार आहे जो विवाहापूर्वी केला जातो. जोडप्यासाठी घरी किंवा कुटुंबात केलेला सत्कार दर्शवतो. म्हणजे थोडक्यात काय, कौतुक. केळवण काय थेट कोणत्या पुराणात नाही, पण ग्रहसूत्रे आणि स्मृती ग्रंथातून विवाहानंतर अतिथी सत्कार, विवाहाच्या आधी अतिथी सत्कार, आशीर्वाद आणि दान याचा उल्लेख आढळतो. मनस्मृती, पाराशर स्मृती, विवाहानंतर सत्कार, भोजन आणि आशीर्वाद देण्याचा नियम आहे. रामायण, महाभारत, नवविवाहित जोडप्यासाठी कुटुंबियाचा सत्कार म्हणजे केळवण हा प्राचीन संस्काराचा आधुनिक रूप आहे, ज्यात प्रेम, आदर आणि परंपरा सर्व सामावलेली आहे. हे केळवण आपण कधी करायचं असतं? केळवण करण्यात लग्न ठरल्यानंतर आपण शुभ दिवस बघायचा. सकाळी, दुपारी, संध्याकाळी कोणतीही वेळ आपल्याला जी अवेलेबल आहे ती घ्यायची आणि आपण बोलवायचं. आधी आपण निमंत्रण द्यायचं की आमच्याकडे केळवणासाठी या. त्याच्यानंतर घर स्वच्छ करायचं, रांगोळी काढायची, देवासमोर दिवा, अगरबत्ती, आपले दैनंदिन देव अर्चना केल्यानंतर मग वधू वराला बसण्यासाठी आसन द्यायचं. त्याच्यानंतर आपण केळवणामध्ये आपण आहेर आणलेला असतो, ते आहेर सुद्धा करायचा. म्हणजे वधू असलं तर वधूला हळदी, कुंकू, ओटी, नारळ, खणा नारळ, ओटी आणि आपण जी साडी वगैरे किंवा गिफ्ट देतो ते गिफ्ट द्यायची. त्याच्यानंतर आपण काय करायचं, जर वर असला तर वराला शाल, श्रीफळ, नारळ असं द्यायचं. आणि त्याच्यानंतर शाल, उपरणं आणि औक्षण करायचं. मेन म्हणजे आपण औक्षण करायचं. आणि काय काय पदार्थ आपल्या म्हणजे जे आवडते ते, वर वधूला जे आवडते किंवा ते पदार्थ आपण बनवायचे. डेकोरेशन करायचं छान छान. केळवणासाठी अशी सुंदर सजावट करायची. आपल्याला जे आयडिया असले तर त्या आयडियाप्रमाणे आपण केळवणासाठी असं सुंदर असं डेकोरेशन आयडिया बनवून येत असलं तर आपल्याला ते सुद्धा आपण सुंदर असं घर सुशोभित करायचं, जेणेकरून येणाऱ्या व्यक्तीला, अतिथीला खूप चांगलं वाटावं. आणि औक्षण करायचं त्यांचं. आणि मग केळवण आपण त्यांना करायचं. केळवणासाठी आता कोण कोण करतात केळवण? केळवण आपले नातेवाईक, मामा किंवा आपण मानलेले नातेसुद्धा, मित्र, मामा, आत्या आणि काही वेळा काय नाते नसलेले पण जिव्हाळ्याचे लोक देखील केळवण करतात. हेही शुभच मानलेलं आहे. कारण काय, केळवण म्हणजे काय, कौतुकच असतं, एक सत्कार, कौतुकच असतं. केळवण आणि डेकोरेशन असं छान करायचं की आलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटावं की किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आणि हे केळवण हा एक सुंदर अशी परंपरा आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. ती केल्यामुळे आपल्यालाही चांगलं वाटलं, करणाऱ्याला तर चांगलं करून घेणाऱ्याला, पण आपल्याला सुद्धा मन प्रसन्न होतं की आपण किती म्हणजे एवढं चांगलं केलं म्हणून एक मनाला समाधान होतं. आणि आशीर्वाद दिला जातो, सुखी संसार, दीर्घायुष्य लाभो, असं काही प्रेमाने आणि भक्तीनं केलं जातं. त्यामुळे संस्कार पूर्ण आणि शुभ होतो. केळवणासाठी आपण जे आवडते ते, मी आधी सांगितलं की जे आवडते ते आपण बनवायचं वधू किंवा वराला. आणि ज्यांना जे अवेलेबल आपण यथाशक्तीप्रमाणे आपण करायचं. मग कोणी कोणी 5 पक्वान्न करतात, खिळी करतात 5. जे अवेलेबल आहे, जे भाज्या अवेलेबल आहेत ते आपण करायचं. थोडक्यात काय तर केळवण फक्त घरगुती संस्कार नाही, तर समाजाला जोडणारा सणासारखा उपक्रम आहे. त्यामुळे नातेवाईकांचा, आपुलकीचा बंध मजबूत होतो. नवविवाहित जोडप्याला समाजात आदराने मान्यता मिळते. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रेम, स्नेह, सत्कार आणि आशीर्वाद हे गृहस्थाश्रमाचे विविध महत्त्वाचे अंग मानलेले आहेत. केळवणाची सुंदर परंपरा, स्नेह, प्रेम आणि आशीर्वादांनी भरलेली सुरुवात. केळवण फक्त संस्कार नाही, नात्यांची गोड सुरुवात आहे. प्रेम, आपुलकी, आशीर्वाद व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जिथे संस्कार, प्रेम आणि कुटुंब एकत्र येतात तेथेच केळवणाचं खरं सौंदर्य आहे.
आणि आता आपण पाहिलं की केळवण लग्न फक्त संस्कार अपरिचितता नाही आहे, म्हणजे दिखाऊपणा नाही आहे. त्यामध्ये आहे स्नेह, प्रेम, आदर आणि आशीर्वाद यांचा सुंदर असा संगम. आणि आपण जे आहेर आणतो ते सुद्धा द्यायचं. साडी, ब्लाऊज पीस, खणं, नारळ, म्हणजे वधू असलं तर तिला सगळं हळदी, कुंकू, ओटी, बांगड्या, तिचं मानपान सगळं व्यवस्थित करायचं. आणि वर असलं तर आपण शाल, श्रीफळ, कपडे, एक छानशी भेटवस्तू अशी द्यायचं. त्याच्यामुळे काय, केळवणामध्ये वधू आणि वराला दिलं जाणारं फूल, नारळ, मिठाई, भेटवस्तू, घरच्या हाताने बनलेलं जेवण, हे सर्व मनापासून केलेले सत्कार आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. पाट, रांगोळी करायची, फुलांनी रांगोळी काढायची, सजावट करायची, औक्षण करायचं. घरातल्या 5 सुवासिनीने औक्षण करायचं, कारण औक्षण हे शुभ मानलेलं आहे. आणि केळवण हे काही जेवण तर असतं, त्यासोबत नवविवाहित जोडप्यासाठी गोड आशीर्वाद असतो, प्रेमाचा संदेश, कुटुंबाचा स्नेह असतो. तर ही होती लग्न केळवणाची सुंदर परंपरा. स्नेह, प्रेम आणि आशीर्वादाने भरलेली सुरुवात. ही परंपरा जगभर पोहोचावी आणि प्रत्येक घरामध्ये हे प्रेम आणि संस्कृतीचा संदेश प्रत्येक घरात पोहोचण्यासाठी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.